श्रीराम पाटील राजूरकर काळाच्या पडद्याआड। जिल्हा परिषदेवर अध्यक्ष 11 वर्ष नेतृत्वाचा चुणूक दाखवणारा हिरा हरवला। मुखेड तालुक्यातील राजुरा बुद्रुक येथील मातीत जन्मले नांदेड जिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्रीराम पाटील राजूरकर यांचे नांदेड येथील एका खासगी रुग्णालयात दिनांक 1 जुलै रोजी उपचार सुरू असताना प्राणज्योत मावळली। 86 वर्षाचे होते। त्यांच्या पार्थिवावर राजुरा बुद्रुक येथे दिनांक 2 जुलै रोजी गुरुवारी दुपारी 1 वाजता अंतिम संस्कार करण्यात येणार असल्याचं त्यांच्या निकटवर्तीयाने सांगितलं आहे। त्यांच्या पश्चात एक मुलगा, 4 मुली, सून, जावई, नातवंडे, पंतवडे असा मोठा परिवार आहे। श्रीराम पाटील स्वतःचे नेतृत्व गुण, संकटात कौशल्य सिद्ध करते। पोलीस पाटील, सरपंच, पंचायत समिती समितीचे सदस्य, जिल्हा परिषद अध्यक्ष, मार्केट कमिटीचे सभापती असा प्रवास करत मुख्यमंत्री तथा केंद्रीय गृहमंत्री माननीय शंकरराजी चव्हाण आणि माजी खासदार भास्कर पाटील खदगावकर यांचे ते विश्वासू संपादन करून ते त्यांचे अत्यंत विश्वासाचे नेते मानले जात। त्यात जिल्ह्यातील प्रमुख राजकारण्यांच्या सोबत राजकीय प्रवाहात येत नांदेड जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदावर शंकरराज चव्हाण यांच्या सहमताने सलग 11 वर्ष हिरा जमा राहून शैक्षणिक, जर्सी, सिंचन, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात भरभरून कामगिरी करून राजकारणात आपले वेगळे स्थान निर्माण केले होते। तर त्यांच्या या काळात त्यांच्याकडे काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्षपद सोपवण्यात आले होते। ते सलग 10 वर्ष जिल्हाध्यक्षपदावर काम करत त्यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात अनेक नेते, आमदार, जिल्हा परिषद सदस्य आदी पदावर हिरा जमा झाले होते। त्यामुळे ते सर्व पक्षातील सर्व प्रमुख नेत्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचे नेते म्हणून मानले जात होते। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी माधव जंगमवाड, राजूरकर।